नव्या वर्षाचे प्लॅन तर खूप आहेत, 31st खूप प्लॅन आहेत सगळ्यांचे, पण त्याआधी युवांचा हा खूप मोठा प्लॅन आहे. सगळे फ्रेश अंदाजात माझ्यासोबत आहेत, फ्रेश मितालीसुद्धा सोबत आहे आणि सगळेच सोबत आहेत. आणि आपण पाहतोय की यांची रिहर्सल तर जोरदार सुरू आहे आणि मी आता यांना गाठलेलं आहे या रिहर्सललाच. आणि आता यांनाच विचारूया कशी चालली तयारी, कशी चालली तयारी? जोरदार तयारी तर जोरदार, तू पाहिलीस आत्ताच. नाही, स्टेप्स आठवतात म्हणजे जमतायत, आठवतील की नाही ते स्टेजवरच कळेल. आता काय सांगतात. सॅड्रिकला विचारलं पाहिजे. सॅड्रिक कुठे गेला? सॅड्रिक येईल पुन्हा, येईल. हां, आणि कंप्लेंट्स घेऊन येईल आमच्या. मधुरा एकदम कॉन्फिडेंटली उभी आहे. कॉन्फिडेंटली म्हणजे तुझी प्रॅक्टिस झाली? माझी प्रॅक्टिस, हो माझी प्रॅक्टिस झाली. खरं तर मला इथे येऊन खूप नॉस्टॅल्जिक फील होतं आहे, कारण कन्यादान नंतर मी आज रिहर्सल्स करते आणि मी सॅड्रिक होता कन्यादानला सुद्धा. सो मला असं इथे आल्यावर असं खूप नॉस्टॅल्जिक फील होतं, त्यामुळे मी खूप कॉन्फिडेंट आहे म्हणू शकते. आणि काय डान्स तू मितवा एकदम. हां, मी रोमॅन्टिक नंबर करते. स्टेप होता आपण असं स्वप्नाची स्टेप. ॲक्च्युली सगळ्यांनी एक स्टेप करायला काहीच हरकत नाही ना, कारण ती स्टेप सगळ्यांनाच माहिती. मितवा स्टेप, लेट्स हॅव अ मितवा स्टेप. अवे गुड. चला, येस, म्हणजे एकंदर मितवा विल रॉक. मग आता मितवाला आपण मिस करतोय, अर्थात स्वप्नीलला आपण आता मिस करतो खूप जास्त. स्वप्नील दादा आला असता तर अजून मजा आली असती. सो आम्ही खूप मिस करतोय त्याला. आणि स्वप्नील सोबत डान्स करायला किती एक्सायटेड? आय एम व्हेरी एक्सायटेड. तुम्ही नाही काय बोलू शकत म्हणजे फर्स्ट टाइम. हां, नर्वस तर खूप जास्तच ते आहे, पण स्वप्नील जोशी बरोबर डान्स करायचा आहे आणि तो रोमॅन्टिक नंबर. स्वप्नील दादा सगळ्यात जास्त रोमॅन्टिक आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर मी रोमॅन्टिक नंबर करणं जरा मला टेन्शन आलं आहे. पण किती मी हे होते पण खूप जास्त. आणि डान्सची तुझं नातं कसं आहे? तू आधी डान्स करायचीस, करतेस काय? हो, बेसिकली मी भरतनाट्यम डान्सर आहे. मी भरतनाट्यममध्ये विशारद आहे. सो डान्स आणि मी असं खूप माझं नातं असं खूप घनिष्ठ आहे आणि खूप दिवसांनी मला डान्स करायला मिळाला आहे, त्यामुळे मी जाम एक्सायटेड आहे. आणि शुभंकर मी तर दिवसभर म्हणजे मी वेगळ्याच रिहर्सलमध्ये होतो. मी स्किटमध्ये पण आहे, तर मी त्या स्किटच्या रिहर्सलला होतो. तर मी आत्ता जस्ट इकडे एंटर झालो आणि मला अचानक दिसतंय की इकडे खूपच पॉझिटिव्ह असं वातावरण आहे की सगळेच डान्स करतात. आणि मी सिरियलच्या आधी प्रोफेशनल फ्रीलान्स डान्सिंग करायचो, तर मी शोज करायचो. तर आणि सिरियलमध्ये आल्यानंतर मला कधी तो असा चान्स नाही मिळाला की हा बाबा तू सम्राट पाटील म्हणून नाच बाबा. मला नेहमीच असं थांबवलं की नाही, त्याला नाचायला नाही जमलं. मला ओके चला ठीक आहे, पण आता मला चान्स मिळतोय तर हाच एक चान्स आहे की मला हेच एक एवढे दिवस चान्स पे डान्स हो रहा है. चान्स पे सम्राट पाटीलची जी ती फ्रेशर्सवाली. हो, मला तर नेहमी असं अडकवून ठेवायचं की बाबा तुला डान्स नाही तर नुसतं फक्त एवढं की एवढंच फक्त नाचू शकतोस तू. पण तरी ती एक वेगळी मजा आहे की डान्स येऊनही तुम्हाला असं दाखवायचं की बाबा तुम्हाला डान्स येत नाही. आज शुभंकर खरा कसा डान्स करतो हे आम्हाला एक झलक पाहायचीच आहे, त्यामुळे बस यही टॅलेंट दिखाओ, बस यही चान्स. यही टॅलेंट आता काय दाखवलं मला. हे बघ, बऱ्याच तरुणी तुझ्या सोबत आहेत, तू त्यांनाही घेऊ शकतोस मदतीला. आता मला सही आहे. क्या बात आहे, मस्त. खरंच इतका छान तू डान्स करतोस, खऱ्या अर्थाने तू शिकलेला आहे. मी शिकलो नाहीये, फक्त टीव्ही हा एवढंच, फक्त त्यांना बघूनच फक्त जेवढं काय शिकता येईल किंवा असं काय ते किंवा घरी. क्या बात आहे. आणि मिताली, पुन्हा मी तुझ्याकडे येते. कळतंय मला डान्स स्टेप आठवतेस तू, पण स्टील तुझं आणि डान्सचं नातं कसं आहे? कारण आता तू असं 1 मिनिटात असे 5 स्टेप पटकन केल्यास, म्हणजे आम्हाला नाही जमत. डान्स बरोबरचं नातं तर लहानपणापासून, म्हणजे मी 2 वर्षाची असल्यापासून नाचते, म्हणजे लावणी आणि पाळण्यापासून. हो, मी खूप मला खूपच आवडायचा डान्स. आणि म्हणजे मी अभिनयात पण डान्स थ्रू चाले असं म्हणायला हरकत नाही, कारण काहीच संबंध नव्हता अभिनयाशी. आणि डान्स करता 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 ते
कुठेतरी एक विद्यार्थ्यांना असं वाटलं आणि मी आले इकडे. काय बोलायचं तुला काही? त्याने पंच पकडलाय. नाही, पंच असं नाही, सत्य परिस्थिती जी काय. आय हेट यू. अशीच मजा मस्ती चालू खूप खूप हो, म्हणजे आम्ही एकाच कॉलेजचे आहोत म्हणून मला तरी वाटतं की माझा हक्क आहे की तिचा जरासा अपमान करावा. कॉलेजमध्ये पण असंच माज करायची का? हा म्हणजे माज अजिबात करत नाही तुम्ही. सॉरी, व्हेरी सॉरी, तू माज करत नाही. असं तर आहे, आमच्यात खूप चांगलं बॉन्डिंग आहे असं आम्हाला वाटतं. पण आता अर्थात फ्रेशर्स करताना अर्थातच हे विचारलं पाहिजे की कॉलेजच्या आठवणी खूप ताज्या झाल्या असतील, कारण तुम्ही एक नवं विश्व इथे निर्माण केलं होतं आणि अर्थात फ्रेशर्स तुमची एक दमदार गँग आहे मस्त. आणि तू आता कॉलेजच्या आठवणी म्हणालीस, आम्ही आत्ताच रिसेंटली एक सिक्वेन्स केला ज्याच्यात आम्ही एकांकिका बसवतो सगळे मिळून आणि आम्ही दोघं तर म्हणजे संपलो होतो. त्या इतके नॉस्टॅल्जिक झालो होतो आम्ही, कारण आम्ही एकांकिकाही केली आहे एकत्रच केली होती आणि खूप खूप आठवण येत होती आम्हाला. त्याचं नाव सगळ्याची खूप आम्ही नॉस्टॅल्जिक झालो होतो. ते सगळंच वातावरण एकांकिकेचं वगैरे आणि चालू होती मज्जा मज्जा. मला सांगित 2016 तुला फ्रेशर्स दिली आणि अर्थात त्या आधीचा एक वेगळा प्रवास होता आणि फ्रेशर्स नंतर एक पूर्ण एक नवं रॉकिंग वर्ष होतं 2016 तुमच्या सगळ्यांसाठी. तर त्याबद्दल काय सांगतो? मी उर्फी गेला त्याच्यानंतर मी एका चांगल्या प्रोजेक्टसाठी मी वाट बघत होते आणि माझं असं खूप माइंडसेट होता की समजा मी नाही करणार कुठली सिरियल किंवा असं काही अडकून नाही पडायचं वगैरे. पण जेव्हा मला कळलं की संजू दादांचीच सिरियल आहे म्हटल्यावर ही करणं तर बनत आहे असं झालं आणि सिरियल घेतली. आणि सिनेमाचं एक वेगळं फेम असतं आणि सिरियलचं एक वेगळं फेम असतं. प्रत्येक घरात सिरियल बघतात लोक. त्याच्यामुळे मी आता कुठेही गेले, म्हणजे मी मोमोज खायला जरी गेले तरी तिकडे आता सगळेजण फ्रेशर्स प्लीज मला एक सेल्फी हवा आहे, सगळे मुलं मागे लागतात. हो. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट की ठाण्यात एक ॲपेटाईट मोमोज म्हणून मोमोज आहेत जिकडे मला खूप आवडतं खायला. खूप मी प्रचंड रोज ऑलमोस्ट खाते मी तिकडे मोमोज. तोही मला ओळखायला लागला आता फ्रेशर्समुळे आणि तो मला आता फॉलोअर्स वाढलेले आहेत, म्हणजे इन्स्टाचे पण फॉलोअर्स वाढलेले आहेत. खूप चिक्कार खऱ्या अर्थाने सगळं. हो सेटल्ड लाईफ. सेम मला तेच विचारायचं वाटतं तुम्हाला दोघांनाही, नंतर मी इकडे येणारच आहे की 2016 हे वर्ष तुमच्यासाठी किती स्पेशल होतं या सगळ्यानिमित्त. 2016 म्हणजे आता मी सिरियलच्या आधी मी ड्रामा स्कूल मुंबई म्हणून एक थिएटर मेकिंग स्कूल आहे, मी तिकडे शिकत होतो. तर माझं मोस्टली बॅकग्राऊंड थिएटर, इंग्लिश थिएटर, हिंदी थिएटर फक्त आणि मराठी ऑफकोर्स आधीपासूनच करत आलो आहे. तर तेवढ्यापुरतीच मर्यादित होतं. मी फक्त एक फिल्म केली होती, बट दॅट वॉज जस्ट फॉर एन एक्सपिरियन्स. पण त्यानंतर माझं असं ठाम मत होतं की मला थिएटरच करायचं आहे. मैं हिंदी थिएटर करूंगा या फिर इंग्लिश थिएटर करूंगा, तर असंच फक्त होतं. पण त्यानंतर परत सेम की संजय जाधव त्यांच्याकडून मला ऑडिशनसाठी कॉल आला की ये बाबा कर. म्हटलं ठीक आहे ट्राय करूया. पण त्यानंतर मला स्टोरी, कॅरेक्टर आणि हे एवढं आवडलं की कम्प्लीट मला चेंज जाणवला की त्या मीडियमचा, त्या पर्टिक्युलर परफॉर्मिंग मीडियमचा की जो थिएटर आहे आणि इकडे सिरियल कॅमेरा आहे, तर तो जो फरक होता तो जास्त काय अभिनयात जास्त फरक पडत नाही, पण लोकांपर्यंत तुम्ही कसं पोचता त्याचा फक्त फरक पडतो. तर तो जो चेंज होता तो तर मला तरी ऑफकोर्स मी आता खूप एन्जॉय करतो. सेम मोमोज वगैरे, मला फुकट आईस्क्रीमही मिळालं. हो, कधी मी कार्ड चालत नव्हतं ते म्हणाले सर तुमची फ्रेशर्स मस्त चालते, तुम्ही आमच्याकडे का नंतर कधीही द्या, तुम्ही नेहमीच येत असता. तर बोला अच्छा ठीक. तर हे कधी तिकडे म्हणजे ऑफकोर्स मला तरी वाटतं की थिएटरला असे चांगले दिवस आले पाहिजेत.
पण दॅट्स द थिंग की तो फ्रेशर्सनी ती नवी ओळख आणि मिळवली. मला असं वाटतं की आम्ही सगळे म्हणजे फ्रेशरची टीम ऑलमोस्ट सगळ्यांचं थिएटर बॅकग्राऊंड आहे. ऑलमोस्ट म्हणजे सगळेच रादर. त्याच्यामुळे ते थिएटरच्या गोष्टी खूपच चालतात. जागा घेणं जो प्रकार असतो थिएटरचा, एक पेटंट डेली टाकणे, हे सगळं सेटवर चालू असतं. त्याच्यामुळे असं फार वाटत नाही की अरे काहीतरी वेगळं करतोय किंवा असं. न्यू इयर पार्टीचा फीवर तर एकदम हाय आहे आणि आता यातच मी त्यांना एक चॅलेंज दिलेलं आहे आणि ते चॅलेंज आहे मॅनिक्विन चॅलेंज. चला पाहूया यांचं चॅलेंज यांनी कसं ऍक्सेप्ट केलंय. गो. आहे सुमेध चिमणी चिवचिव केलेली आम्ही पाहिली. खूप छान चिमणी चिवचिव करत होती. आणि अर्थात तुझा एक मस्त ग्राफ आहे, तुझा एक छान वेगळाच एका टप्प्यावरनं तू आमच्या समोर जेव्हा येतोस तेव्हा खूप छान वाटतं. कारण अर्थात तुझे डान्स मूव्ह सगळ्यांनाच लक्षात असतात. त्या प्रत्येक प्रेक्षकाला ती स्टेप लक्षात राहते. तितकाच इम्प्रेसिव्ह तो डान्स असतो. डान्सशी तुझा अत्यंत जवळचं नातं आहे. आत्ता ही सगळी रिहर्सल कशी एन्जॉय करतो? खूप खूप चांगलं वाटतं. पहिली गोष्ट हा कोइन्सिडन्स झाला की मी स्टार्ट केली माझी जर्नी डान्स महाराष्ट्र डान्सपासून आणि त्याचे रिहर्सल हॉल हेच होते. तर मी परत इथे आलो आणि परत सुरू होतं आहे. आणि कोरिओग्राफर्स फिनालेसाठी सॅड्रिक दादा कोरिओग्राफ करायला होता, आता परत तोच आहे. अँड द सेम वे डान्सर्स पण आहेत, आम्ही परफॉर्म करतो आहे. बट आय एम रिअली व्हेरी हॅपी अबाउट दिस फॅक्ट की झी युवाचा हा इव्हेंट आहे. अनफॉर्च्युनेटली आय एम नॉट अ पार्ट ऑफ एनी शो ऑन दिस चॅनल, बट आय एम फ्युचर मे बी पण त्यांच्या या सेलिब्रेशनमध्ये, त्यांच्या या फेस्टिवलमध्ये मी पण रिप्रेझेंट करतो एक ॲक्ट. त्याचा मला खूप आनंद होतो. अँड ऑफकोर्स खूप जणांना मी इथं पहिल्यांदाच भेटतो. खूप चांगलं वाटतं ॲक्च्युली. चांगली टीम. इथे या दोघी उभ्या आहेत. मगापासून शांतपणे विचारा. खूप बोलायचं आहे तुम्हाला ही दोघींना. आणि हिचं एक मला एक छान नवीन काहीतरी कळलं आहे. ते सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे, पण राईट तू करेक्ट ओळखलं. सरप्राईज देऊया डायरेक्ट प्रेक्षकांना. डायरेक्ट म्हणजे ते सांगायची गरज नाही की त्याच्या मागे काय नेहमीचं कारण असतं. मी सांगते हे नेहमीचं कारण असतं. डॉरीमॉनचा पण घसा बसलाय असं म्हणू आपण. बरोबर, अगदी करेक्ट पकड. तर तुम्ही सगळे काय बघताय? IBN लोकोत्मर. इकडे तुम्हाला सगळे कोण कोण दिसतंय सांगा? फ्रेशर्स मधून मिताली ताई आहे, शुभंकर दादा आणि तिकडे गपचूप कोण उभं आहे? बताओ बताओ तुम्हारा नाम क्या है? ती लाजते पण तिचं नाव ना मधुरा आहे. और इधर मेरे बगल में देखो कौन खड़ा है. ही केतकी आहे. आणि हे डान्सर दादा खूप कोड आहेत. माझ्या मम्मानी सांगितले यांच्याकडून डान्स शिकायला. सांगा ना, मला शिकवाल ना? नक्की नक्की. हे सतत सेटवर चालू असतं. म्हणजे आमचं ते कसं एनर्जी बूस्टर आहे की खूप शूट झालं किंवा खूप काही झालं की मग संचिता ऑन. आणि तिला इतकं सुचतं. म्हणजे तू उभी आहेस ना त्याच्यावर, तुझं असं ती नखशिकांत तुझ्यावर काहीतरी कमेंट करू. उद्या माझी नक्कल गेल्याच माझी नक्कल सुरू होणार आहे. नाही अख्ख्या सेटवर जर हसत असू तर ते हिच्यामुळे. नाही ऑनेस्टली म्हणजे मिताली म्हणाली ना 2 वर्षापासून ती करते, तसं माझं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. माझी बहुतेक मिमिक्रीच दिसली किंवा हे असं. कारण ऑनेस्टली मी जोक करत नाही आहे. ही मला स्टोरी माझ्या आईवडिलांनी सांगितली आहे. मी काहीतरी 5-6 दिवसांची वगैरे असेल, मी ना असे विचित्र आवाज काढायला लागले. सो आधी माझी आऊ घाबरली. ती म्हणाली काहीतरी म्हणजे माझा बेबी नॉर्मल आहे का काय प्रकार आहे. आणि मग आणि ॲक्च्युली तिने माझ्या वडिलांना वगैरे सांगितलं. सो नोबडी वॉज बिलिव्हिंग हर की असं कसं शक्य आहे. मग तिने डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टर म्हणे ती काय आवाज काढते. तर मग आऊने त्यांना सांगितलं की ही ना असं काहीतरी विचित्र बदकासारखे आवाज काढते. सो लहानपणी सो डॉक्टरांनी तिला समजवलं की आऊच्या मॅटर्निटी रूमच्या बाहेर ना ॲक्च्युली एक बदक होतं ज्याची मेट कदाचित शी वॉज नो मोर. तर ते ना असं वेड्यासारखे आवाज काढायचं. सो कदाचित ते मी अडॉप्ट केलं असावं. म्हणजे ही स्टोरी मला त्यांनी सांगली नाही लॉंग बॅक. मी 5-6 दिवसांची वगैरे होते तेव्हा. सो आय थिंक तेव्हापासून ते आहे.
थँक्स टू बदक बदकामुळे आपल्यालाही मिळालं. वेगळे म्हणजे आपण वेगवेगळे आपले युजेस बदकाबद्दलचे आपल्याला कळतात. म्हणजे लहानपणापासून आपलं बाळकडू जे मिळतं ते असं म्हणतात की बदक आपल्याला मीठ देतं, बदक आपल्याला टॅलेंट देतं इकडे. बरं छान आहे, व्हेरी गुड. तू बदकावर एक सिनेमा काढून. त्यामुळे आरजे असताना पण असं मी खूप स्वतःला असं सांगायचे की आपल्याला नॉर्मली आरजे कसे बोलतात, पण तरी मधूनच माझं असं और आप सुन रहे असं वगैरे ते थोडं मला असं नाही आता नॉर्मल म्हणजे माझा शो होता, त्याचं नाव होतं बम्पर टू बम्पर. सो मग मी म्हणायचे असंच की गुड इवनिंग नागपुर, आप सुन रहे हैं IBN लोकमत और मैं हूँ संचिता आपके साथ. और फिलहाल क्लॉक कह रहा है कि टाइम हुआ है 9:10 और आज वेदर बहुत ही यूथफुल है क्योंकि मेरे आसपास बहुत सारे अमेजिंग से ब्यूटीफुल सी गर्ल्स और हैंडसम हंग्स है. इज ऑन आणि शो टाइम मध्ये तर मजा आलेली आहे. संचिताने एक छान तिचा एक तडका टाकलेला आहे आणि केतकी अर्थात तुझ्यासाठी हे वर्ष किती स्पेशल राहिलेलं आहे. अनेक प्रोजेक्ट्स काय काय तू करत होतीस या सगळ्या वर्षात आणि अर्थात युवाचं हे नातं कसं होतं? नक्कीच छान होतं, कारण एकतर ज्या वेळेस हे प्रोजेक्ट घेतलं त्याआधी मी बहिणाबाईंचं काम करत होते, तू माझं सांगाती, तो ते म्हणजे अगदीच सोज्वळ आणि अगदीच आंबाडा बांधून वगैरे, तेही खूप मजा केली मी. त्या एक वेगळा एक्सपिरियन्स होता, कारण अख्खा पिरियॉडिक तो पिरियड उभा करायचा हे एक चॅलेंज होतं. हो नक्कीच हो, आणि इनफॅक्ट नाही ओळखलं तर ते माझ्यासाठी जास्त चांगलं असेल, कारण ते कॅरेक्टर वाईज जर तुम्ही ओळखत असाल एकमेकांना. सो आणि त्यानंतर कम्प्लिटली म्हणजे मी असा विचार केला होता की झी युवा म्हणजे एक त्याची टॅगलाईनच इतकी आम्हाला आकर्षित करणारी होती की नवे पर्व युवा सर्व, आणि जो एक युथफुलनेस या सगळ्या अख्ख्या टीममध्ये होता, अख्ख्या काय म्हणता येईल म्हणजे प्रेस कॉन्फरन्सपासून सगळ्याच गोष्टींमध्ये होता, आणि एक छान फॅमिली तयार झाली आहे. 2016 म्हणजे आय एम शुअर सगळ्यांना आम्हाला लिटरली स्वीट 16 सारखं वाटतंय, बिकॉज सिरियसली इतकं युथफुल आहे ना, आणि युवाची पहिलं न्यू इयर आहे. सो या आल्या झी युवामुळे ॲक्च्युली म्हणजे मला असं वाटतं आय फील स्वीट 16. आणि कसं असतं ना वर्षभर काय 16 वर्षाचे हो आम्ही पण 16 आता टर्न होणार आहे, म्हणजे आम्हीच नॉट इव्हन 16 आणि कसं असतं ना वर्षभर तुम्ही शाळेत असं अभ्यास करता आणि मग तुमचं ॲन्युअल गेट टुगेदर असतं, तसं मला जवळजवळ फिलिंग येतं की झी युवाचं हे आमचं असं ॲन्युअल गेट टुगेदर, आणि सगळे मुलं आता अरे डान्स प्रॅक्टिसला जाऊया वगैरे. डान्सबद्दल एक गोष्ट सांगू शकेन मी, ते सिक्रेट आहे ते सिक्रेट. एक आमच्याकडे एक जनरल बाईंचं एक असं असतं की आल्या की पहिले गाणं लावतात, सेटवरती आल्यावर मेकअपला बसलं की पहिले गाणी स्पीकर्स ऑन होतात, आणि मग असं होतं कधीतरी खूप काम होतं दोघींचं पण, किंवा असं एक एक्झर्शन झालं की मग गाणी लावायची आणि नाचायचं आणि दार बंद करायचं, म्हणजे लोकांनी पाहिलं नाही पाहिजे की किती हिडीस पद्धतीने आम्ही नाचू शकतो, आणि या त्याच मुली आहेत की इतक्या सोजवळ किंवा इतक्या वेगळ्या असू शकतात. नाही ऍक्च्युअली म्हणजे आम्ही श्रावणबाळ श्रावणबाळ आमचा तो आहे, आणि रॉकस्टार्स आम्ही आहोत, त्यामुळे डान्स हा आहेच आणि अंगातच आहे, म्हणजे फक्त तुम्ही म्युझिक लावा आम्ही सुरू पाहिल्या ना, मनापासून येतं ते सगळं असं मधनं असं. आणि मी सांगितलं तसं आहे ना गेट टुगेदर असल्यासारखं, त्यामुळे आम्ही म्हणजे झी युवा आमच्यासाठी असं पार्टी दे असं आम्ही असं मास्टरनी वगैरे असताना तू आमचं. या सगळ्या युवा कलाकारांसोबत आपण धमाल मस्ती केलेली आहे, आणि नक्कीच न्यू इयरचं सेलिब्रेशन आत्ताच सुरू झालेलं आहे असा फील मला आलेला आहे, आणि जाता जाता यांना म्हणायचं आहे पार्टी दे.